आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी अखेर भाजपात पक्षप्रवेश केलाय। यामुळे आणखी एका काँग्रेसी नेत्यानं पंजा सोडून कमळ हाती घेतलाय। पण भाजपच्या जहाजात आधीच इतकी गर्दी असताना यापूर्वी जयश्री पाटलांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पृथ्वीराज पाटलांनी हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। आता त्यामागची कारणं काय, फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं त्यांना पक्षप्रवेशावेळी काय शब्द दिलाय याविषयी सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। आपण ज्यांच्या विषयी बोलतोय ते पृथ्वीराज पाटील नेमके कोण आहेत ते सुरुवातीला समजून घेऊयात। तर पृथ्वीराज पाटील हे सहकार महर्षी गुलाबराव पाटलांचे चिरंजीव आहेत। गुलाबराव पाटील हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत। एकेकाळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे। सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे। ते राज्य बँकेचे अध्यक्ष सुद्धा होते। पुढे सहकारी क्षेत्रातील धोरणांवरून वसंतदादांशी त्यांचे खटके उडाले आणि बॅरिस्टर AR अंतुले यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती। इतकं काय तर त्यांचं दिल्ली आणि मुंबई दरबारी वजन सुद्धा होतं। पृथ्वीराज यांनी वडिलांच्या पश्चात राजकारणात थोडासा उशिराच प्रवेश केला। आधी शिक्षण संस्था उभी करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं। 2014 मध्ये ते सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष झाले। 2 विधानसभा निवडणुका लढवल्या। 2019 मध्ये 87,000 तर 2024 ला काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतरही 75,000 मतं घेतली। तीच त्यांची ताकद ठरली आणि मग भाजपनं क्लीन चेहरा म्हणून त्यांना पक्षप्रवेश दिला। आता प्रश्न येतो, पक्षांतर्गत विरोध असतानाही भाजपनं त्यांना पक्षप्रवेश कसा दिला? तर खरं तर पृथ्वीराज पाटलांच्या पक्षप्रवेशाला अनेकांचा विरोध होता। काँग्रेसमधल्या त्यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या आणि आताच्या भाजपतल्या सहकारी जयश्री पाटलांनी सुद्धा त्यांना ओव्हरटेक करत आधीच भाजपात पक्षप्रवेश केला होता। परिणामी पृथ्वीराज पाटलांसाठी भाजपची दारं बंद झाली अशी चर्चा होती किंवा तसं चित्र निर्माण करण्यात आलं होतं। परंतु हे चक्रव्यूह भेदण्यात ते माहिर असल्यानं त्यांनी 2024 ला विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेताना दाखवून दिलं आणि पुन्हा एकदा त्यांना भाजपात निर्माण झालेला चक्रव्यूह भेदायचा होता। तोही त्यांनी शिस्तबद्धपणे आणि कुणालाही न दुखावता भेदलाय। याच सगळ्या गोष्टींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विश्वासाने सोबत घेतलं असं मानलं जातंय। पण हे करताना फडणवीस यांनी पृथ्वीराज पाटील यांना नेमका शब्द काय दिलाय याची उत्सुकता आहे। पृथ्वीराज पाटील यांच्यावर कोणताही आरोप नाही, ते कोणत्याही संस्थेत अडकलेले नाहीत, कोणत्याही ठेक्यात त्यांची अफरातफरी भानगड नाही, त्यामुळे ते काही लपवण्यासाठी भाजपात गेलेले नाही हे तर स्पष्ट आहे। पण आता भाजप त्यांना काय देणार याकडे मात्र लक्ष असणार आहे। आगामी काळात पहिला फड हा महापालिकांचा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे। भाजपात प्रचंड गर्दी झाली आहे। मूळ भाजपचे विरुद्ध आयाराम असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जुन्यांनी किती काळ सतरंजी उचलायची अशी टीका सुद्धा सुरू झाली। मातब्बर नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी हवी आहे। या गर्दीत आमदार सुधीर गाडगिळांचे किती, जयश्रीताईंचे किती, पृथ्वीराज पवारांचे किती, धीरज सूर्यवंशींचे किती, शेखर इनामदारांचे किती, दिनकर तात्यांचे किती आणि आता पृथ्वीराज पाटलांचे किती, हा प्रश्न अर्थात चर्चेला आलाय। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसाठी सुद्धा ही मोठी कसोटी असणार आहे। पृथ्वीराज पाटलांनी सन्मानजनक जागांचा शब्द घेतलाय अशी माहिती मिळते। आता भाजपात कुणाला किती सन्मान आहे हे तर निवडणुका लागल्यानंतरच कळेल। आता मुद्दा येतो तो फडणवीस आणि पृथ्वीराज पाटलांना नेमका शब्द काय दिलाय। तर पृथ्वीराज पाटील यांची आमदार किंवा खासदार व्हायची मनशा ही काही लपून राहिलेली नाहीये। 2019 ला थोडंसं गणित चुकलं, काहींनी आतून कार्यक्रम केला अशी जाहीर टीका त्यावेळी करण्यात आली होती। 2024 ला त्यांचं गणित काँग्रेसमधील बंडखोरांनी बिघडवलं। या स्थितीत वसंतदादा घराण्यातून विरोध होत राहणार याची स्पष्टता आल्यानंतर त्यांनी नव्या दिशेचा शोध घेतला आणि तो आज भाजपात पक्षप्रवेश करून थांबलाय। त्यांनी सांगलीच्या विकासासाठी पंचसूत्री मांडली आहे। त्यासाठी बळ देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलंय। त्यासोबतच काही गोपनीय चर्चांमध्ये त्यांना काय मिळालं असेल याची उत्सुकता नक्कीच आहे। त्यात भविष्यात लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेचा शिक्षक मतदारसंघ, महामंडळावर संधी आदींबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। फडणवीसांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी संधी दिली जाईल अशी ग्वाही पृथ्वीराज पाटलांना दिल्याचं समजतंय। आता मुद्दा येतो जो पक्ष सोडला त्या पक्षाचा, ते म्हणजे काँग्रेसचा।
काँग्रेसमध्ये नेमकं काय घडणार आहे? विश्वजित कदमांचं टेन्शन वाढणार आहे? कारण श्रीमती जयश्री पाटील यांच्याशी जुळवून घेण्याचं सुद्धा एक मोठं आव्हान पृथ्वीराज पाटलांसमोर असणार आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या आधी त्यांनी भाजपचा रस्ता धरला, त्यांनाही काही शब्द दिल्याचं समजतंय. आता या दोन्ही गटांचं कसं जुळणार, महापालिका निवडणुकीत कुणाला जास्त जागा मिळणार, कुणाचं कुठं वजन आहे, याचा फैसला कसा होणार, याकडे लक्ष असणार आहे. भाजपमध्ये राहून भांडता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा सुप्त संघर्ष कसा आकार घेतो याकडेही लक्ष असणार आहे. या परिस्थितीत काँग्रेस समोरील आव्हान आणखी कठीण झालंय. कारण 10 वर्षात पृथ्वीराज पाटलांनी सांगलीत काँग्रेस चांगली बांधली होती, नव्या कार्यकर्त्यांचा संच तयार केला होता. मातब्बरांची संख्या कमी असली तरी तळागाळात पोहोचलेल्या माणसांना त्यांनी सोबत घेतलं होतं. ही वजाबाकी झाली आहे. आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासाठी या स्थितीत लढण्यासाठी नव्यानं बांधणी करावी लागणार आहे. विशाल पाटलांबाबत सांगायचं झालं तर होल वावरी जावर असं झालं असतं तर या वावरात नव्यानं मशागत करणं, घात येण्याची वाट पाहणं, मग पेरणी करणं हे कठीण आव्हान असणार आहे. विशाल यांना पुढच्या लोकसभेसोबतच विधानसभेला त्यांच्या मनासारखा उमेदवार देता येणार आहे. मात्र तो निवडून आणायचा असेल तर मोठ्या संकटाला, परीक्षेला सामोरं सुद्धा जावं लागणार आहे. आता जयश्रीताई आणि पृथ्वीराज बाबा यांचा निर्णय मान्य नसलेले कोण कोण त्यांच्या हाताला लागतात याकडे सांगलीकरांचं लक्ष असेल. काँग्रेसचे नेते भाजपात जात असताना कुठेतरी सांगलीतल्या राजकारणाचा डाव हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांना अडकवण्यासाठी आहे का, असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. तरी सांगलीतल्या राजकारणात महाविकास आघाडीत एकत्र असले तरी विशाल पाटील विरुद्ध जयंत पाटील यांच्यातलं सुप्त संघर्ष आणि राजकीय द्वंद्व हे सांगली जिल्ह्याला आणि राज्याला काही नवं नाही. तरी आता पृथ्वीराज पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशातून पुढे सांगली जिल्ह्यातली राजकीय गणितं कशी बदलतात आणि जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची समीकरणं कशी बदलतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.